त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आणली सांगोलीच्या. या निवडणुकीच्या ढेरेशी मोहिते पाटील यांच्या प्रचारात या कार्यक्रमाचं देशाचे माजी कृषी मंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील त्यांनी जिल्ह्यातले आता जे आमदार मोठं बोलतात ना त्याचं प्रोडक्टच त्यांनी केले असे विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेले सांगोल तालुक्याचे सगळे मतदार आणि पत्रकार बंधूंनो, आताच आणि त्यातील बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं. मला एकच कळलं आहे की निवडणूक देश लेवलची आहे का गावात त्या भावकीच्या भांडणात ते तीच कळलं. स्टेटस बघतोय जी ती त्या 2 TMC पाण्यातच इथं गुणगान चालले काय त्या कौतुक 2 TMC पाण्यात चालले. निवडणूक तोंडावर असलेलं बघून 7 मेला निवडणूक आहे सायनाथ भाऊ आणि 15 एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात. हीच या तालुक्यातल्या लोकांना कळलं आहे की पाणी क्षणिक सोडले आहे. बरं, आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे. पण आमच्या तालुक्यात कोणी आत्महत्या केली का शेतकऱ्यांनी? गणपतराव देशमुख तसला खमके आमदार सुद्धा आत्महत्या करून दिल्या. आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी 50 वर्ष पाणी हरवलं. मग गेल्या 5 वर्षाच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्रयोग करायला 2 स्वारच होत दुसरं कोण होतं का? तेव्हा कळलं 50 वर्ष पाणी हरवली. मोहिते पाटला यायच्या इथे म्हणल्यावर गणपती या तेवढा पण जाऊन थांबत फिरले काय तेव्हा कळलं मोहिते पाटलाने वाटोळं केली. आणि पवार साहेबाचं नाव घेतात. अशा पवार साहेबांना कारण तुम्हाला पाळवत्यात असल्यापासून पुढे घेत. पवार साहेबांच्या आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवून ठेवलेलं. पवार साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबांच्या गाडीचं स्वारथ्य काय म्हणते की माहित नाही, बहुतेक सारथ्यच म्हणते ती वाटतं. आणि तुम्ही सुद्धा पवार साहेबांना नावं ठेवताय. नावं आम्ही ठेवायला पाहिजे दोघांना पण की मी आम्हाला काय दिले म्हणून. पण आम्ही नावं ठेवत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आता पाणी आले पण नदीला. आता काय दलितातला मारमान ढोर चाबार होणार. साळी कुळी माळी कुस्ती तिघी तांबोळी वजारी गोंजारी आजारी त्याच्या स्ट्रॉबेरीच्या शेती येते आहे त्या दाढ्या बायका काय यायचं. तुमच्या 2-3ची पाण्यात घेऊन आम्ही काय करू द्यायचं. पाणी आलं तर शेती तुमची, फायदा तुमचाच, मालक तुम्ही. पाणी नाही आलं तर वाळू ऐकून मालक तुम्ही. फायदा तुम्हालाच आहे. पाण्याचाही फायदा तुम्हाला, वाळाचा फायदा नाही तुम्हाला. मग आम्ही तुम्हाला चोराला मत द्यायची काय करणार? काय नाही, सगळं घोडातलं कारभार आहे ते सगळं. जो ते उसका बी भला आहे त्यांचं, जो ना दे जो उसका भला म्हणत नाही त्याचं वाटलोच करतो म्हणजे. मग ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगते की 55 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला. त्या आबासाहेबाचं 2-4 फुटी मी ऐन तारुण्यातलं बघितलं. तर आबासाहेब लाल गोंड तुम्हाला दोघांपेक्षा 17 आणतं. तेव्हापासून आबासाहेबाचा फोटो बघितलं. तर कालव्याचं नदीचं कॅनोचं उद्घाटन करताना त्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय, आम्ही म्हणत नाही की टेंबू म्हैसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख त्यांचं नेतं नाव घेतात. 55 वर्षाचा बॅकलॉग भरून काढले म्हणतात पवार साहेब. नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून मुघल काळापासून पाणी नव्हतं. काय म्हणते ते 4 पैसे उचल कुणी तरी निवडणुकीत माहितीच्या अधिकाराखाली PWD नगरपालिका जेवढी खाते येते त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या विकास फंडातून किती कामं झाली ती. फक्त 3 गावातच सभामंडप बांधलाय. 3च गाव. गावाची नावं मी सांगतो. मौजे चिकमधूर शाहीबापूचं गाव. ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे. मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभागृह बांधणे आणि शिवणे ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे.
5 वर्षात 25 लाख फंड खर्चलेला पहिलाच खासदार बघतोय आणि निधी 100 कोटी आणला, 1000 कोटी आणला म्हणून चालू आहे. नगरपालिकेने दिले, आमच्या ऑफिसकडे 1 रुपया बी खर्च नाही. आणि PW बांधकाम दुसऱ्याने दिले, आमच्याकडे तर 8 आणि खर्च झाला. आणि पाण्याचं दिले, टँकरनं पाणी तालुक्यात 70% गावात चालू आहे. स्वतः शहाजीबापूच्या गावात टँकर चालू आहे आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते. म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल तापाला बळी पडला. म्हणून तालुक्यातला माणूस यांना प्रसन्न नाही. यावेळी धैर्यशील मोहिते पाटले यांना तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढे बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो.